उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। संसदेमध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झाली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। संसदेमधील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झालेली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। दरम्यान जेव्हा ते संसद भवनात दाखल झालेले होते तेव्हा किरेन रिजिजू त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वागत केलेलं होतं। त्यावेळीची दृश्य आपण झी 24 तासवर पाहतो। त्यामुळे आता या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अचानकपणे शिंदेंची ही दिल्लीवारी आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता या दिल्लीवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली आहे। अमित शहांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटी दरम्यान नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत। राज्याला एक मुख्यमंत्री आहे आणि तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्ये आहे। जरी त्यांच्या पक्षाची नावं वेगळी असली तरी त्या सगळ्यांचा हायकमांड दिल्लीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या घडामोडींची, आपापसातल्या वादाची, घेण्या देण्याची, शासकीय बाबतीत म्हणतो विकासाची चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागतं। पण अमित शहाने स्थापन केलेल्या ज्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे गट आहेत त्यांना मात्र दिल्लीत येऊनच त्यांच्या हायकमांडशी चर्चा करावी लागते।